नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण पाहिलं असेल की या ठिकाणी लायन्स क्लब यांनी आरो प्लांट भेट दिलेला आहे. लायन्स क्लबचं जर वैशिष्ट्य सांगायला गेलं तर आपण पाहिलं असेल की ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी लायन्स क्लब असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि आपण पाहिलं असेल बार्शी असू दे किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांनी अशा चांगली कामं केली आहेत ज्या ठिकाणी त्यांचं कौतुक करावं एवढं कमी आहे. आपल्या बरोबर सावळे सर आहे. सर, काय सांगताय लायन्स क्लबचं कार्य कसं वाटतं आणि आज आरो प्लांट दिलेला आहे, काय सांगताय सर? लायन्स क्लब टाउन बार्शी अतिशय नामांकित अशी हा क्लब आहे आणि या क्लबने यावर्षी आमचे सन्माननीय अध्यक्ष महावीरजी कदम या ठिकाणी आहेत आणि वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज या ठिकाणी वॉटर कूलर म्हणजे पेय या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी उत्तमरित्या त्या ठिकाणी केलेली आहे. या शिवशक्ती मैदानावर हजारो विद्यार्थी या ठिकाणी खेळासाठी किंवा सरावासाठी येत असतात आणि नागरिकही या ठिकाणी व्यायामासाठी येतात आणि पहिली गरज असते क्रीडांगणाची ती पाण्याची आणि ती गरज ओळखून म्हणजे लायन्स क्लब टाउनचं वैशिष्ट्यच आहे ज्याला नीड बेस्ड प्रोग्राम ज्याला म्हणतो आपण आणि हा असा गरजेचा एक चांगला उपक्रम त्यांनी केलेला आहे. सर्व तमाम बार्शीकरांच्या वतीनं लायन्स क्लब बार्शी टाउन यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. पाहिलं असेल की आपल्या बरोबर काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी सरावासाठी येतात. काय तुमची अवस्था होत होती पहिली पाण्यासंदर्भात? तुमचे काय प्रॉब्लेम्स होते आणि लायन्स क्लब आज तुम्ही लावलेला आहे तुमच्यासाठी आरो प्लांट, काय सांगता येईल? सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस सकाळी आम्ही ट्रेनिंगला येतो गडबडीच्या नादामध्ये कधी कधी वॉटर बॉटल आम्ही विसरून येत असतो. इथं आल्यावरती वॉटर बॉटल साठी आम्हाला कधी कधी भांडणं सुद्धा होतात. कुणीतरी एखाद्या मित्राने घेऊन आले, आपण त्याचं पाणी प्यायला गेलो की थोडासा प्रॉब्लेम येतो. पण आज एरोप्लेन इथं उभं केल्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सकाळी मॉर्निंगला नाही म्हटलं तरी 500-550 मुलं इथं ट्रेनिंगला असतात आणि इव्हिनिंगला नाही म्हटलं तरी 150-200. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. खरंच मी माझ्या शिवराज करिअर अकॅडमी कडून सरांचं व त्यांच्या क्लबचं पूर्ण स्वागत करतो. सर, काय सांगता येईल लायन्स क्लबने तर दिलेला आहे परंतु ही कल्पना कधी सुचली आणि का करावं असं वाटलं आणि एवढी निडेड गोष्ट म्हणजे किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी? या ठिकाणी खरं म्हणजे मी पण आणि आमचे काही लायन्स क्लबचे सदस्य आणि बार्शी रनर्स बार्शी सायकलिंग क्लबचे सदस्य या ठिकाणी आम्ही प्रॅक्टिस करायला रनिंग करण्यासाठी येतो. मागील 2-3 वर्षापासून येत होतो. या ठिकाणी जेव्हा पण रनिंग करायला येत होतो तेव्हा येणाऱ्या सोबत मित्रांना आपल्या सहकारी रनर्सला सांगत होतो की बाबा पाणी घेणं गरजेचं आहे, कारण की आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण रन करतो त्यावेळेस स्वेट लॉस म्हणजे घामाचं खूप घाम निघतो, त्याच्यामध्ये घामाद्वारे पाणी पण शरीरातलं कमी होतं. तर त्याला पाण्यानेच त्याची भरपाई केली जाते. तर पाणी हे नितांत गरजेचं आहे जेव्हा पण आपण व्यायाम करतो त्यावेळेस. जर आपण ते पाणी घेतलं नाही तर छोटे मोठे क्रॅम्प यायला सुरुवात होती. सुरुवातीला क्रॅम्प आल्यानंतर त्याला क्रॅम्पचं रूपांतर इंजुरीमध्ये मोठ्या होतं आणि ते आपलं सगळं सराव आणि रनिंग वगैरे सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होतात आणि आपल्याला कुठलं तरी मोठी दुखापत होऊन ते आपलं सगळं थांबतं. तर मी सर्वांना सांगत होतो नेहमीच की या ठिकाणी तुम्ही पाणी घेऊन या आणि पाण्याचा व्यायामादरम्यान वापर करा. पण काही लोकांनी त्यात ऐकलं, काही लोक आळस करत होते, काही आणायचं विसरत होते. आता सर म्हटल्याप्रमाणे आणलं तरी एकच बॉटल आणायची, एक बॉटल ती सफिशियंट होत नव्हती, पुरत नव्हती. त्यामुळे ही खूप समस्या मोठी अशी भेडसावत होती. ही समस्या लक्षात ठेवून मला खूप दिवसापासून असं मला संकल्पना होती की या ठिकाणी आपण काहीतरी आरो वॉटर आणि वॉटर कूलर याचं काहीतरी इथे इन्स्टॉलेशन करावं आणि ते निमित्त सापडलं. तर आणि लायन्स क्लब बार्शी टाउनच्या माध्यमातून आणि माझे वडील स्वर्गीय भास्करराव श्रीपती कदम यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आम्ही 200 लिटर पाण्याचं म्हणजे पर हावर म्हणजे एक ताशी 200 लिटर पाणी या ठिकाणी निर्माण होईल. आरो वॉटर आणि थंड पाणी अशी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि आज मान्यवरांच्या हस्ते सर्वांच्या हस्ते या ठिकाणी आज लोकार्पण केलेलं आहे. पाहिलं असेल की आरो प्लांटची किती नितांत गरज होती. वेळ का होईना परंतु आज कुठेतरी बसले, सर्वांना समाधान आहे. आणि जो प्रॉब्लेम होता जो सर म्हणल्यासारखं की ज्यावेळेस आपण एखादी एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपल्याकडून म्हणजे घाम निघतो आणि घामामधून पाण्याची कमतरता शरीराला भासत असते, त्यावेळेस वेगवेगळे इंजुरी होऊ शकतात किंवा आजार होऊ शकतात. तर पाणी हे नितांत गरजेचं आहे. जरी तुम्ही व्यायाम करत असला तर पाणी थोडं का होईना पण शरीराला घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भात सरांचं सर देखील चांगले व्यायाम करतात आणि सरांचं देखील आपण पाहिलं असेल की आयर्नमॅन त्यांनी जिंकून आले, त्यांना चांगलं याच्यामधलं नॉलेज आहे आणि पाण्याची गरज ओळखून त्यांनी आज या ठिकाणी वडिलांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी त्यांनी आरो बसवलेला आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोय झालेली आहे. लायन्स क्लबचा असू देत, सर्वांचे या ठिकाणी आभार मानावे एवढं तर कमी आहे. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.